प्रॉब्लेम बघा, नंतर लिहून वगैरे घ्या किंवा क्लासरूम वरती मी मेन्शन करतो, नंतर तो प्रॉब्लेम लिहून घ्या. तर सिम्पली सपोर्टेड बीम आपल्याला दिलेला आहे ए बी. तर तो सिम्पली सपोर्टेड बीम आपण काय केलेला आहे, ड्रॉ केलेला आहे. तर लेफ्ट पॉइंटला आपण ए नाव दिलेलं आहे किंवा लेफ्ट सपोर्ट हा ए असेल, राईट सपोर्ट आपण बी हे मेन्शन केलेलं आहे आणि ह्याचा टोटल स्पॅन आहे 6 मीटर. तर तो 6 मीटर तुम्हाला काय केलेला आहे, मेन्शन केलेला आहे प्रॉब्लेम मध्ये. तर ए टू बी डिस्टन्स हे 6 मीटर असेल. त्यानंतर या बीम वरती सेंट्रल पॉइंट लोड दिलेला आहे 30 किलोन्यूटन. तर हा 30 किलोन्यूटनचा लोड हा डाऊनवर्ड डायरेक्शन असणार आहे बीम वरती. तर तो या सी पॉइंटला असणार आहे 30 किलोन्यूटन. तर ए पासून सी चं डिस्टन्स किती असणार आहे, तर सेंट्रल पॉइंट लोड आहे त्यामुळं ए टू सी 3 मीटर असेल आणि सी टू बी 3 मीटर असेल. तर अशा पद्धतीने ही तुमची क्वेश्चनची डायग्राम ही कंप्लीट झालेली आहे. तर आपल्याला या बीमची शियर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम ही आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर या डायग्राम्स किंवा बेंडिंग मोमेंट, शियर फोर्स कॅल्क्युलेशन साठी पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे, रिएक्शन्स ह्या माहित पाहिजेत. तर रिएक्शन ऍट ए आणि रिएक्शन ऍट बी या दोन्ही रिएक्शन्स हे आपल्याला काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे. तर बीम वरती टोटल लोड किती आहे, 30 किलोन्यूटन. 30 किलोन्यूटन. आणि सपोर्ट किती आहेत, 2 सपोर्ट आहेत. मग ए सपोर्टला किती लोड जाईल 30 पैकी, 15 जाईल आणि बी वरती किती जाईल, 15 जाणार आहे. तर हा लोड सेंटर वरती आहे म्हणून दोन्हीकडे इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे. जर हा लोड सेंटर वरती नसेल तर तो दोन्हीकडे काय होणार आहे, अनइक्वल डिस्ट्रीब्यूट होणार आहे. तर तुम्हाला सिम्पली माहित झालंय की ए ला 15 किलोन्यूटन असणार आहे, बी ला 15 किलोन्यूटन असणार आहे. पण आपल्याला हे काय करायचंय, रायटिंग मध्ये मेन्शन करायचंय किंवा प्रूफ करायचंय. तर रिएक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी कंडिशन कुठल्या कुठल्या वापरतो आपण, आर ए आणि आर बी. हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी आपण कुठल्या कंडिशन्स वापरतो, टू फाइंड द रिएक्शन्स. f of y is equals to 0. f of y is equal to 0 आणि f of x is equals to 0. अजून And summation of m is equals to 0. तर फर्स्ट कंडिशन आहे समेशन ऑफ m इज इक्वल टू 0, समेशन f of y इज इक्वल टू 0 आणि समेशन f of x इज इक्वल टू 0. तर हॉरिझॉन्टल फोर्सेस इथं नाहीयेत. कुठे दिसायलेत का हॉरिझॉन्टल फोर्सेस, त्याच्यामुळे आपण f of x आपण शक्यतो कुठंच वापरत नाही. पण डिग्री मध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टल फोर्सेस सुद्धा आहेत, त्याच्यामुळे f of x तुम्हाला तिथं वापरावं लागेल किंवा पुढं टॉस मध्ये आहे. तर फर्स्ट आपण कंडिशन वापरणार आहोत मोमेंटची. तर फर्स्ट स्टेप मध्ये कॅल्क्युलेट सपोर्ट रिएक्शन्स आर ए अँड आर बी बाय युझिंग इक्विलिब्रियम कंडिशन्स. तर इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स आता तुम्ही ज्या सांगितलेल्या आहेत, समेशन एफ ऑफ वाय, समेशन एफ ऑफ एक्स आणि समेशन ऑफ मोमेंट, या 3 इक्वेशन्सला आपण काय म्हणणार आहोत, इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स म्हणणार आहोत. तर बाय युझिंग equilibrium conditions we can find out reaction at A and reaction at B. तर reaction at A कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण पहिली कंडिशन वापरणार आहोत मोमेंटची, दॅट इज समेशन ऑफ m इज इक्वल टू 0. तर समेशन m a का बरं मेन्शन करायचंय, कारण की आपण मोमेंट हे A पासून घेणार आहोत. तर जो तुमचा काही लेफ्ट सपोर्ट आहे ए पॉइंट, तर या ए पॉइंट पासून आपण मोमेंट घेणार आहोत म्हणून तिथं आपण एम ए लिहिलेलं आहे. तुम्हाला मोमेंट ए कडनं पण घेता येते आणि बी कडनंही घेता येते, कुठल्याही साईडनं तुम्ही मोमेंट हे घेऊ शकता. त्यामुळं आपण ए कडनं घेणार आहोत म्हणून आपण इथं काय लिहिलेलं आहे, एम ए इज इक्वल टू 0 घेतलेलं आहे. जर तुम्ही बी कडनं मोमेंट घेणार असताल तर तुम्हाला तिथं काय द्यावं लागेल, एम बी इज इक्वल टू 0 घ्यावा लागेल. तर टेकिंग मोमेंट अबाउट ए इज इक्वल टू 0. तर ही आहे आपली फर्स्ट कंडिशन. तर ए पासून जर मोमेंट घेत असेल तर राईट साइडला किती लोड्स आहेत,
फोर्सेस किती आहेत राईट साईडला, एच्या राईट साईडला दोन फोर्सेस आहेत, एक आहे 30चा आणि दुसरा आहे आरबी, रिएक्शन आरबी. लक्षात, मोमेंट म्हणजे आपण काय डिफाईन केलेलं होतं सिम्पली? मोमेंट म्हणजे मोमेंटचा फॉर्म्युला प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर फोर्सेस कुठले कुठले आहेत आपल्याकडं? एक फोर्स आहे 30चा आणि दुसरा फोर्स आहे आरबीचा. मोमेंट कुठनं घेत आहोत आपण? तर मोमेंट आपण ए पासून घेत आहोत. तर प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द मोमेंट टू दॅट पर्टिक्युलर फोर्स. म्हणजे ए पासून 30चा डिस्टन्स किती आहे? 3 आणि ए पासून आरबीचा डिस्टन्स किती आहे? 6. तर हे दोन डिस्टन्सेस आपल्याला काय करणार आहे? मोमेंट घेण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. तर फर्स्ट आर ए किंवा साइन कन्व्हेन्शन, जर क्लॉकवाईज मोमेंट असेल तर आपण काय करणार आहोत? ते पॉझिटिव्ह घेणार आहोत, आणि जर अँटी क्लॉकवाईज असेल तर ते आपण काय करणार आहोत? निगेटिव्ह घेणार आहोत. तर इथं साइन कन्व्हेन्शन दिसत आहेत का? जर पॉझिटिव्ह मोमेंट असेल किंवा क्लॉकवाईज असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह साइन युटिलाइज करणार आहोत. अँटी क्लॉकवाईज असेल तर त्याला आपण निगेटिव्ह साइन मेन्शन करणार आहोत. फर्स्ट ए पॉइंट पासून आर ए चा डिस्टन्स किती असेल? ए पॉइंट पासून आर ए, तर फर्स्ट टर्म येईल तुमची आर ए इंटू 0. तर आर ए फोर्स झाला आणि 0 हे परपेंडिक्युलर डिस्टन्स झाला. ए पासून ए चं डिस्टन्स 0 आहे, त्यामुळं फर्स्ट टर्म आर ए इंटू 0 असेल. त्यानंतर पुढची टर्म कुठली येईल? पुढचा फोर्स कुठला आहे? 30. तर ए पासून जर 30 पाहिला ए पासून जर 30 पाहिला तर हा कसा चाललेला आहे? क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे? क्लॉकवाईज. तर ए वरती आपण थांबायचं. ए वरती थांबून आपण काय करणार? 30चा जो काही एरो आहे त्या डायरेक्शन आपण जो काही आपलं फिंगर आहे तो फिंगर काय करणार आहोत? आपण रोटेट करणार आहोत. म्हणजे तुमचा जो काही डायरेक्शन आहे ती डायरेक्शन तुमची कुठली येणार आहे? क्लॉकवाईज येणार आहे. तर त्या क्लॉकवाईज डायरेक्शन नुसार पुढची टर्म काय असणार आहे तुमची? +30 इंटू 3 असेल. तर 3 हे काय तुमचं ए पॉइंट पासूनचं डिस्टन्स आहे. तर हा झाला तुमचा पुढचा फोर्स. त्याच्यानंतर पुढचा फोर्स कुठला आहे? नेक्स्ट फोर्स आहे तुमचा आरबी. आरबी कसा चाललेला आहे? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज, म्हणून काय असणार आहे तो? मायनस आरबी, आणि आरबीचं डिस्टन्स ए पासून किती आहे? 6 आहे, त्याच्यामुळं मायनस आरबी इंटू 6. तर हे तीनच फोर्सेस आहेत, इक्वल टू काय असणार आहे? 0 असणार आहे. तर ह्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर 30 इंटू 3 90 येईल, आणि -6 आरबी हे राईट साईडला गेल्यानंतर काय होणार आहे? +6 आरबी होईल. आणि ह्याच्यावरनं तुम्हाला आरबी जर काढायचं असेल तर 6 लेफ्ट साईडला गेल्यानंतर काय होणार आहे? ते डिवाइड मध्ये जाणार आहे. देअरफॉर 90 डिवाइडेड बाय 6 इज इक्वल टू आरबी. तर यावरनं तुम्हाला रिएक्शन आरबी भेटेल 15 किलोन्यूटन. तर फर्स्ट इक्विलिब्रियम कंडिशन मोमेंटची वापरल्यानंतर तुम्हाला एक रिएक्शन भेटणार आहे आरबी. तर ती आरबी आलेली आहे 15 किलोन्यूटन. त्यानंतर सेकंड कंडिशन आपण युटिलाइज करणार आहोत, समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. तर ह्याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन काय असेल? यामध्ये काय असेल साइन कन्व्हेन्शन? अपवर्ड जात असलं तर प्लस, डाऊनवर्ड जात असलं तर मायनस. तर अपवर्ड फोर्स असेल तर प्लस असेल, आणि डाऊनवर्ड फोर्स असेल तर मायनस असेल. तर ह्याच्यामध्ये आता फक्त आपल्याला फोर्सेस घ्यायचे, त्याच्या डिस्टन्सची आपल्याला घेणे देणं नाहीये. समेशन एफ ऑफ वाय म्हणजे फक्त फोर्सेसची समेशन आहे.
समेशन ऑफ मोमेंट म्हणजे फोर्स आणि डिस्टन्स हे दोन्ही मेन्शन करायचंय. तर परत फोर्सेस किती आहेत पूर्ण बीम वरती? आता फोर्सेस किती आहेत? 3 फोर्सेस आहेत. फर्स्ट आहे RA, सेकंड आहे 30 आणि थर्ड आहे RB. तर RA, 30 आणि RB या तिन्ही फोर्सेसची आपल्याला काय करायचे? समेशन घ्यायचे. तर साइन कन्व्हेन्शन अपवर्ड असेल तर पॉझिटिव्ह असेल, डाऊनवर्ड असेल तर निगेटिव्ह असेल. तर साइन कन्व्हेन्शन मध्ये अपवर्ड असेल तर पॉझिटिव्ह असणार आहे, डाऊनवर्ड असेल तर निगेटिव्ह असणार आहे. तर RA कसा चालला आता? रिएक्शन ऍट A अपवर्ड म्हणून पॉझिटिव्ह असेल, अपवर्ड 30 डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस असेल आणि परत RB अपवर्ड चाललेला आहे म्हणून प्लस असेल. RB आपण इथं काढलेला आहे 15, त्याच्यामुळे इथं 15 ही व्हॅल्यू काय केलेली आपण मेन्शन केलेली आहे. तर RA -30 प्लस 15 म्हणजेच ही RB आहे इज इक्वल टू 0. जर याला सॉल्व्ह केलं तर RA -15 इज इक्वल टू 0 येईल. देअरफॉर RA इज इक्वल टू 15 असेल. लक्षात. तर रिएक्शन ऍट A आणि रिएक्शन ऍट B, तर या दोन्ही रिएक्शन्स काय असतील तुमच्या 15 किलोन्यूटन. तर या रिएक्शन्सचा वापर करून आपण आता शियर फोर्सचे कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर त्या रिएक्शन आपण या फिगर मध्ये इथं काय केलेल्या आहेत? मेन्शन केलेल्या आहेत. RA इज इक्वल टू 15 आणि RB इज इक्वल टू 15. सर्वांनी PPT कडे बघा, इकडे तिकडे बघू नका. थिअरॉटिकल लेक्चर नाहीये, त्याच्यामुळे PPT कडेच पहा. तर बीम वरती आपण रिएक्शन RA 15 आणि RB 15 हे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला स्टेप 2 मध्ये शियर फोर्सचे कॅल्क्युलेशन करायचे. तर हे शियर फोर्सचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी परत साइन कन्व्हेन्शन्स आपण तेच युटिलाइज करणार आहोत. अपवर्ड डायरेक्शननं पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड डायरेक्शननं निगेटिव्ह. पण हे साइन कन्व्हेन्शन कधी युटिलाइज करायचे? फक्त लेफ्ट साइडच्या पोर्शनला आपण हे साइन कन्व्हेन्शन काय करणार आहोत? युटिलाइज करणार आहोत. जर तुम्ही राईट साइडनं जर कॅल्क्युलेशन करत असताल तर हे साइन कन्व्हेन्शन उलटे होणार आहे. लेफ्ट साइड म्हणजे काय? तर A पॉइंट पासून फक्त डाव्या साइडचा बीम बघायचा, C पॉइंट पासून लेफ्ट साइड, B पॉइंट पासून लेफ्ट साइड. अशा पद्धतीने जर तुम्ही कॅल्क्युलेशन करत असताल तरच हे साइन कन्व्हेन्शन काय करणार आहोत आपण? युटिलाइज करणार आहोत. तर ते कशा पद्धतीने वापरायचे हे पाहूत आपण. तर प्रत्येक पॉइंटला आपण 2 शियर फोर्स हे कॅल्क्युलेट करणार आहोत. एक असणार आहे शियर फोर्स ऍट AL आणि एक असणार आहे शियर फोर्स ऍट AR. म्हणजे प्रत्येक पॉइंटला लेफ्ट राईट अशा पद्धतीचे शियर फोर्स आपण काय करणार आहोत? कॅल्क्युलेट करणार आहोत. तर AL हे नोटिफिकेशन आपण कधी वापरणार आहोत? जेव्हा तुम्ही A च्या जस्ट लेफ्ट साइडला शियर फोर्स जर कॅल्क्युलेट करत असाल तर त्याला आपण AL म्हणणार आहोत. A च्या राईट साइड पॉइंट पासून जर आपण शियर फोर्स कॅल्क्युलेट करत असेल तर त्याला आपण AR म्हणणार आहोत. तर आता शियर फोर्स ऍट AL, तर इथं A च्या डाव्या साइडला आपण एक लाईन ओढलेली आहे बघा, दिसायले का? तर त्याला आपण शियर फोर्स लाईन म्हणलेला आहे. तर या पॉइंटचा आपण काय काढत आता? शियर फोर्स काढत आहोत. त्याला आपण AL हे नाव काय केलेलं आहे? मेन्शन केलेलं आहे. तर ह्या शियर फोर्स AL लाईनच्या डाव्या साइडला काही फोर्सेस आहेत का? AL च्या लेफ्ट साइडला काही फोर्सेस आहेत का? काहीच नाहीयेत. त्याच्यामुळे तुमचा शियर फोर्स काय असणार आहे? 0 येणार आहे. लक्षात. त्यानंतर नेक्स्ट A लाच अजून एक शियर फोर्स असणार आहे. A च्या जस्ट राईट साइडला जर आपण सेक्शन घेतला तर ही ब्ल्यू लाईन दिसत आहे AR.
तर आपण आता काय केलेलं आहे, एच्या जस्ट राईट साईडला गेलो होतो आपण आणि तिथून परत डाव्या साईडला पाहणार आहोत. मग डाव्या साईडला आता कुठला फोर्स आलेला आहे? ए फोर्स म्हणाले, सेक्शन लाईन नाही. आर ए आर ए कसा चाललेला आहे? अपवर्ड आहे का डाऊनवर्ड आहे? अपवर्ड. अपवर्ड असल्यामुळे काय घ्यायचं आपल्याला? पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. म्हणजे Plus. शिअर फोर्स ऍट ए आर म्हणजे तुम्ही काय या पॉइंटला थांबलेला आहात आणि या पॉइंट पासून जर लेफ्ट साईडला पाहिला तर फक्त काय एकच फोर्स आहे आर ए आणि तो कसा चाललेला आहे? अपवर्ड. आणि तो अपवर्ड चाललाय म्हणून काय असणार आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे शिअर फोर्स ऍट ए आर किती असणार आहे? 15 असणार आहे, 15. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट कुठला येईल आता? ए नंतर कुठला पॉइंट आहे? सी. तर सी पॉइंटला परत फर्स्ट पॉइंट असेल. सी च्या जस्ट लेफ्ट साइडला जर आपण सेक्शन घेतला CL, तर CL च्या डाव्या साइडला परत किती फोर्सेस आहेत? एकच आहे. म्हणजे काही चेंजेस होतील का? म्हणजे शिअर फोर्स ऍट CL इज इक्वल टू काय येणार आहे? परत 15 किलो न्यूटन येणार आहे. कारण की CL च्या पण डाव्या साइडला काय आहे? एकच फोर्स आहे RA. त्याच्यामुळं शिअर फोर्स ऍट CL परत काय असणार आहे? 15 किलो न्यूटन. त्यानंतर C च्या जस्ट राईट साइडला आपण जाणार आहोत. तर हा CR. परत CR सेक्शनच्या लेफ्ट साइडला पाहायचंय. प्रत्येक वेळेस आपण लेफ्ट साइडलाच पाहणार आहोत. तर CR च्या लेफ्ट साइडला आता किती फोर्सेस आहेत? दोन. फर्स्ट कुठला आहे? 15चा आहे आणि सेकंड कुठला आहे? 13चा आहे. तर 15 ला कुठलं साइन असेल? आणि 30 ला? तर शिअर फोर्स ऍट CR. तर अपवर्ड जाणारा फोर्स 15 आहे, तो प्लस घेतलेला आहे आणि डाऊनवर्ड जाणारा फोर्स हा 30 आहे, तो मायनस घेतलेला आहे. म्हणजे 15 मायनस 30 म्हणजे किती येईल? CR चा शिअर फोर्स 15 मायनस 30. तर शिअर फोर्स ऍट CR येईल -15. त्यानंतर पुढचा शिअर फोर्स कुठला काढूत आपण आता? शिअर फोर्स ऍट बी. नेक्स्ट असेल तुमचा शिअर फोर्स ऍट BL, बीच्या जस्ट लेफ्ट साइडला. परत बीच्या लेफ्ट साइडला जर पाहिलं तर किती फोर्सेस आहेत? दोनच आहेत. म्हणजे वरचंच इक्वेशन काय होणार आहे? कंटिन्यू होणार आहे. 15 मायनस 30 म्हणजेच -15. परत नेक्स्ट शिअर फोर्स ऍट BR. तर BR ही जर सेक्शन लाईन तुम्ही पाहिलात तर या सेक्शन लाईनच्या लेफ्ट साइडला किती फोर्सेस आहेत? 3. त्यापैकी 2 काय अपवर्ड चाललेले आहेत, त्याच्यामुळे ते पॉझिटिव्ह होतील आणि एक आहे डाऊनवर्ड, त्याच्यामुळे तो काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे शिअर फोर्स ऍट BR फर्स्ट 15 अपवर्ड चाललेला आहे, -30 प्लस 15 इज इक्वल टू किती येईल? तर 0. तर शिअर फोर्स कॅल्क्युलेशन मध्ये क्रॉस चेक स्टार्टिंग 0 न होणार आहे आणि एंड पण काय होणार आहे तुमचा? 0 न होणार आहे. तर हे या कॅल्क्युलेशनचा क्रॉस चेक आहे. कंपल्सरी 0 यायला पाहिजे स्टार्टिंग आणि एंड, तर तुमचे मधले कॅल्क्युलेशन बरोबर आहेत हे समजायचंय. आता प्रत्येक पॉइंटला किती व्हॅल्यू आहेत? ए पॉइंटला किती व्हॅल्यू आल्यात? 2. ए पॉइंटला 2 आहेत, सी पॉइंटला 2 आहेत, बी पॉइंटला 2 आहेत. हा लक्षात. तर या प्रत्येक व्हॅल्यू आपल्याला इथं काय करायच्यात? डायग्राम मध्ये मेन्शन करायच्यात. तर ही आहे तुमची AB लाईन किंवा बीम आहे. लेफ्ट साइडला ए पॉइंट असणार आहे, राईट साइडला बी पॉइंट असणार आहे आणि सेंटरला
सी पॉइंटला असणार आहे. ही डायग्राम वरच्या बीमला पॅरलल असणार आहे. तर फर्स्ट ए पॉइंटला पहिली व्हॅल्यू किती आहे? 0 आहे, म्हणजे ती व्हॅल्यू कुठे असणार आहे? इथेच असणार आहे, याच लाईन वरती. दुसरी व्हॅल्यू किती आहे? 15. प्लस आहे का मायनस आहे? प्लस असेल तर लाईनच्या वरती जायचं का खाली? वरती. तर लाईनच्या वरती 15 हे आपण काय करणार आहोत? मार्क करणार आहोत. तर 0 पॉइंट आहे, त्यानंतर हा 15 हा आपण लाईनच्या एकदम वर्टिकली काय केलेला आहे? मेन्शन केलेला आहे. त्यानंतर सी पॉइंटला किती व्हॅल्यू आहेत परत? एक प्लस 15 आहे आणि एक 2. मायनस 15 आहे. तर सी पॉइंटच्या वरती सी पॉइंटलाही 15 काय करायचं आपल्याला? पॉझिटिव्ह 15 वरती मेन्शन करायचं आहे, निगेटिव्ह 15 खालती मेन्शन करायचं आहे. परत बी पॉइंटला किती आहेत? -50 म्हणजे खालच्या साईडला असेल, आणि 0 याच लाईन वरती असणार आहे. आणि हे सगळे पॉइंट्स जे काय आहेत हे सगळे पॉइंट्स आपण काय करणार आहोत? जॉईन करून घेणार आहोत. तर ही असणार आहे तुमची शियर फोर्स डायग्राम. वरचा रेक्टँगल लाईनच्या वरती आहे त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह असेल, खालचा रेक्टँगल लाईनच्या खालती आहे त्याच्यामुळे तो निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे लेफ्ट साइड सी च्या लेफ्ट साइडला पॉझिटिव्ह शियर फोर्स असेल, सी च्या राईट साइडला निगेटिव्ह शियर फोर्स असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय बेंडिंग मोमेंट. 2-3 प्रॉब्लेम मी घेणार आहे, त्याच्यानंतर आपण डिस्कस करू कुठं प्रॉब्लेम येत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. तर साइन कन्व्हेन्शन टू द लेफ्ट ऑफ सेक्शन. तर बेंडिंग मोमेंटला साइन कन्व्हेन्शन आपण काय वापरणार आहोत? क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. तर ऍज पर डिस्कशन रिलेशन्स, ए पॉइंटला आणि बी पॉइंटला मोमेंट किती असेल? मोमेंट ऍट ए आणि मोमेंट ऍट बी. तर बेंडिंग मोमेंट ऍट ए आणि बेंडिंग मोमेंट ऍट बी हे दोन्ही एंड काय आहेत? सिम्पली सपोर्टेड आहे. सिम्पली सपोर्टेड असल्यामुळं दोन्ही एंडला बेंडिंग मोमेंट ऍट ए आणि बेंडिंग मोमेंट ऍट बी हे काय असणार आहे? 0 असणार आहे. त्याच्यामुळे आपण ड्यू टू सिम्पली सपोर्टेड एंड बेंडिंग मोमेंट ऍट सपोर्ट इज ऑलवेज 0. म्हणजेच बेंडिंग मोमेंट ऍट ए आणि बेंडिंग मोमेंट ऍट बी ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 असणार आहे. मग आपल्याला बेंडिंग मोमेंट ऍट सी एवढंच काय करायचं आता? कॅल्क्युलेट करायचंय. तर बेंडिंग मोमेंट ऍट सी म्हणजे आपण कुठे आहेत? सी पॉइंट वरती थांबलेलो आहे. मग आपल्याला मोमेंट साठी किती ऑप्शन आहेत? 2 ऑप्शन आहेत. एक ऑप्शन आहे लेफ्ट साइडला, एक ऑप्शन आहे राईट साइडला. तुम्ही कुठल्याही साइडनं जर मुवमेंट काढलात तर ते मुवमेंट काय येणार आहे तुमचं? दोन्ही साइडनं सेमच असणार आहे. तर आपण सी पॉइंटच्या लेफ्ट साइडनं आपण मुवमेंट काढणार आहोत. सी पॉइंटच्या लेफ्ट साइडला किती फोर्सेस आहेत? एकच आहे. आणि मुवमेंट म्हणजे काय असतंय परत? मुवमेंट म्हणजे काय असतंय? एक फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर फोर्स तर आपल्याला माहिती आहे 15चा आहे आणि डिस्टन्स किती आहे? सी पासून ए चं डिस्टन्स. तर नेक्स्ट आपण काढणार आहोत बेंडिंग मोमेंट ऍट सी. तर सी पासून मोमेंट काढत आहोत त्यामुळे आपल्याला प्रत्येक फोर्सचं डिस्टन्स हे सी पासून माहित पाहिजे. तर सी च्या लेफ्ट साइडला फक्त एकच फोर्स आहे आणि त्याचं डिस्टन्स 3 मीटर आहे फ्रॉम सी. बेंडिंग मोमेंट ऍट सी म्हणजे आपण सी वरती थांबलेलो आहोत आणि सी पासून आपण डाव्या साइडला जे काही फोर्सेस आहेत किंवा बीम आहेत तेवढाच आपण काय करणार आहोत आता? कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर सी पासून लेफ्ट साइडला फक्त आर ए हा एकच फोर्स आहे. तर टेकिंग मोमेंट अबाउट सी. तर आर ए इंटू 3. तर पॉझिटिव्ह का बरं असेल? जर सी पासून आर ए पाहिला तर तो क्लॉकवाईज चाललाय का अँटी क्लॉकवाईज?
सी पासून जर पाहिलं, सी पासून आर ए Clockwise. क्लॉकवाईज चाललेला आहे, म्हणून आपण काय केलेलं आहे ते पॉझिटिव्ह घेतलेलं आहे. म्हणजेच आर ए इंटू काय असणार आहे 3 असणार आहे. त्या लक्षात. तर आर ए ची व्हॅल्यू किती आलेली आहे 15. म्हणजेच बेंडिंग मोमेंट ऍट सी किती येईल मग 45. बेंडिंग मोमेंट ऍट सी असणार आहे तुमचं 45 किलोन्यूटन मीटर. तर हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? Positive. पॉझिटिव्ह म्हणजेच काय असणार आहे सॅगिंग मोमेंट असणार आहे. हा लक्षात. तर ते आपण काय करणार आहोत फिगर मध्ये मेन्शन करणार आहोत. जर बीम वरती पॉइंट लोड असेल तर बेंडिंग मोमेंट डायग्राम ही तुमची ट्रायंग्युलर येणार आहे. आणि जर बीम वरती युडीएल असेल तर बेंडिंग मोमेंट डायग्राम ही तुमची कर्वेचर मध्ये असणार आहे. तर ए पॉइंटला मोमेंट किती आहे बेंडिंग मोमेंट ऍट ए 0 म्हणजे पहिली व्हॅल्यू इथेच असणार आहे. सी ला किती आलेले आहे 45. तर तुमची डायग्राम या पद्धतीनं बेंडिंग मोमेंट डायग्राम ही आपण ड्रॉ करणार आहोत. तर बेंडिंग मोमेंट ऍट ए 0 आहे, सी ला 45 आहे, पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे आपण लाईनच्या वरती ड्रॉ केलेला आहे. आणि बी ला परत 0 झालेला आहे, त्याच्यामुळे तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम ही काय असणार आहे ट्रायंग्युलर असणार आहे ड्यू टू पॉइंट लोड. जर इथे युडीएल असेल तर ही डायग्राम तुमची सेमी सर्कल किंवा कर्वेचर मध्ये कन्वर्ट होणार आहे. या डायग्रामला आपण बेंडिंग मोमेंट डायग्राम म्हणणार आहोत. जर या तिन्ही डायग्राम आपण एकाखाली एक काढल्या तर ही असणार आहे तुमची शियर फोर्स डायग्राम. तर तुमच्या नोटबुक मध्ये एकाखाली एक तिन्ही डायग्राम ड्रॉ करायच्यात. फर्स्ट तुमचा बीम आहे, त्यानंतर ही तुमची शियर फोर्स डायग्राम आहे आणि थर्ड तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम असेल. हा पूर्ण प्रॉब्लेम तुमचा 6 मार्काचा आहे. 2 मार्क किंवा 1 मार्क रिएक्शनला असेल, 2 मार्क शियर फोर्सला असतील कॅल्क्युलेशनला, 2 मार्क बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशनला आणि 1 मार्क फिगरला, लास्टची फिगर. तर अशा पद्धतीने 6 मार्काचा प्रॉब्लेम तुमचा हा कंप्लीट होणार आहे. तर उद्या आपण अजून प्रॉब्लेम कंटिन्यू करणार आहोत.